कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुरेश शिपूरकर सर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर, आजचे सत्कारमूर्ती आणि उभ्या महाराष्ट्राला आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आणि साळुंखे गौरव समितीचे अध्यक्ष, वक्ते लेखक माननीय डॉक्टर अमर कांबळे सर, तसेच प्रमुख उपस्थिती असणारे लोकायत प्रकाशन साताराचे माननीय राकेश साळुंखे सर, युवा धम्म अभ्यासक माननीय अमित मेधावी सर, डॉक्टर महाराष्ट्र संस्कृतीची ओळख म्हणजे आपला हा फेटा आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मानानं हा फेटा बहाल केला जात आहे। जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। खरं तर साळुंखे यांनी आयुष्यभर आपल्या लेखनातून, व्याख्यानातून, प्रत्येक पुस्तकामधून आपल्या सर्वांच्या मनात फुलणाऱ्या बोधिवृक्षाचे सिंचन करण्याचे काम केले आहे। आपल्या सर्वांच्या मनातील ज्ञानाचं प्रतीक म्हणजे बोधिवृक्ष आहे। अशाच बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती। हा बोधिवृक्ष म्हणजे काय हे सांगताना डॉक्टर साळुंखे सर त्यांना सावलीत वाढवू नका या आपल्या पुस्तकात सांगतात। तर खरं ही बोधी म्हणजे एका दृष्टीनं मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या सर्व सद्गुणांचा समुच्चय होय। अशा या बोधिवृक्षापासून, ज्ञानवृक्षापासून आपण ज्ञान घ्यावे, विवेक घ्यावा आणि इष्ट दिशेने परिवर्तनशील राहावे आणि आपण सर्वांनी बुद्धमय व्हावे, कारण हीच या पाठीमागील भूमिका आहे। मान्यवरांच्या हस्ते इथं बोधिवृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे सर, डॉक्टर साळुंखे गौरव समितीचे अध्यक्ष आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष मिंचेकर, माजी आमदार, हातकणंगले विधानसभा। या कार्यक्रमाला सगळेच मान्यवर आलेले आहेत। खरं तर एका चांगल्या सहृदय कृतज्ञता सोहळ्याचं स्वागताध्यक्ष म्हणून स्वागत आणि प्रस्तावित करताना मनस्वी आनंद मला होत आहे। तात्यांना शाहू स्मारकमधल्या या मंचावर बघून ज्यांना कोणाला आनंद झाला आहे त्यांनी खरंच टाळ्या वाजवून तो आनंद व्यक्त करावा, कारण न भूतो न भविष्यती आम्हाला वाटलं नव्हतं की आता या पद्धतीचा सोहळा आम्ही करू शकतो की काय। या सोहळ्याची काही औपचारिकता, काही मांडणी करायच्या दृष्टिकोनातून आम्ही खूप दिवस झालं काम करत होतो। तात्या, मी आपली जाहीर माफी मागतो, कारण 75वी अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये 49 तात्यांचे कार्यक्रम झाले आणि 50वा आम्ही करणार होतो, परंतु तात्या आजारी पडले, नंतर कोरोना आला आणि आम्हाला तो कार्यक्रम करता आला नाही। 5 वर्ष या कालखंडात गेली। 75ची आज 80 वर्षाची त्यांची कारकीर्द समृद्धपणे बहरलेली, व्यासंगानं बहरलेली, चिंतनानं, संशोधनानं, लेखनानं, प्रबोधनानं, विचारानं, वाणीनं, कृतीनं, कर्तृत्वानं, आचरणानं समर्पित असणारी महाराष्ट्राची एक समृद्ध परंपरा म्हणजे साळुंखे तात्या होय। किती मोठा अभिमान आहे, आम्ही तात्यांच्या सहवासात आहोत, आम्ही त्यांच्या समवेत आहोत। खरं तर सर, या कार्यक्रमाचा एक मोठा व्याप आम्ही आयोजित केलेला होता। तात्यांचं विविध चळवळीला असणारं योगदान आणि त्या योगदानाचं एक स्मरणिका आम्ही करायची नियोजित केली। स्मरणिका समिती स्थापन केली, समितीचे अध्यक्ष केले, परंतु मी म्हणालो तसं की वेगवेगळ्या अडचणींच्यामुळं ते थांबलं आणि याच कालखंडामध्ये तात्यांचा सन्मान कोल्हापूर नगरीमध्ये आपण करावा आणि सोबतच प्राध्यापक प्रशांत गायकवाड आमचे सन्मित्र, खरं तर तात्यांचे मानसपुत्र आम्ही त्यांना म्हणतो नेहमी। आम्हाला खूप आनंद होतो की तात्यांच्या सहवासात राहून त्यांच्या संशोधनाचा वारसा सरांनी घेतला आणि सरांनी सत्य असत्याशी मन केले ग्वाही नावाचं डॉक्टर साळुंखे सरांच्या जीवन आणि भूमिकेचं चित्रण करणारा चरित्रग्रंथ लिहिला। या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा, तात्यांचा सन्मान सोहळा आपण आयोजित करत असताना या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष मी व्हावं एवढा मोठा मी नव्हतो,
परंतु महाराष्ट्रातल्या आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध परिवर्तन चळवळी की ज्यांच्यामध्ये आमच्या वयापेक्षा जास्त चळवळीत योगदान दिलेले लोक आहेत, पण त्यांनी सांगितलं अमर सर तुम्ही हे काम घेतलं पाहिजे, पुढं झालं पाहिजे, आणि मोठ्या मायेनं विश्वासानं मला हा सन्मान दिला, त्याबद्दल मी सर्व कोल्हापूर जिल्ह्यातल्या परिवर्तनवादी संघटनांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. तात्यांच्या विषयी काय बोलावं, आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात. मी प्रशांत सरांना नेहमी म्हणतो सर तुम्हाला ओव्हर कॉन्फिडन्स आहे, आणि मला कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स काय की स्टेज 100% भरणार, काही करायची गरज नाही. आणि सर आम्ही पत्रिका काढलेली नाही, पत्रिका फक्त व्हॉट्सअपवर पोचलेली आहे, व्यक्तिगत कुणालाही पत्रिका आमची पोचली नाही, पण तरीसुद्धा तात्यांच्यावरती प्रेम करणारी ही मंडळी आणि आम्हाला त्याचा उत्साह वाढवणारं ही काम आणि बळ आहे. 54 ग्रंथ, संशोधनात्मक ग्रंथ, व्यवस्थेशी भिडणारे ग्रंथ, व्यवस्थेवर प्रहार करणारे ग्रंथ, इतिहासाची मोडतोड करून दांभिक इतिहास बिंबवलेल्या समाज मनाला तुमच्याच धडावर तुमचेच डोके आहे असे सांगणारे ग्रंथ ज्या तात्यांनी लिहिले, त्या तात्यांचा हा सहृदय सोहळा कृतज्ञतापूर्वक करताना आम्हा सगळ्या कोल्हापुरातील परिवर्तनवादी संघटनांना प्रचंड अभिमान आहे, आणि त्या अभिमानापोटी आम्ही आपला हा सन्मान करतोय. एक फोन कपिल पाटील सरांना केला. सर म्हटले मी 100% येणार. कोल्हापूर मुंबई विमानसेवा सध्या बंद आहे. सर म्हटले हैदराबाद मार्गे येतो, धारवाड मार्गे येतो, मी काहीतरी नियोजन करतो, खरं मी 100% येणार. आणि सरांनी इतका सगळा व्याप, सध्या तुम्हाला माहिती आहे राजकारणाचा पटलावर किती मोठा व्याप आहे, तरी देखील सर साळुंखे सरांच्या प्रेमाखातर आले. संभाजी भगत सर यांना आमचं स्वागताध्यक्ष म्हणून किंवा कार्यक्रम संयोजक म्हणून एकही निमंत्रण नाही, पण सकाळी 8:30 वाजता आम्हाला फोन आला, मी त्या कार्यक्रमाला येतोय. किती मोठं काम आहे, ज्या माणसांना बोलवण्यासाठी अनेक वेळा आपल्याला संघर्ष करावा लागतो, त्यांच्या वेळा घ्याव्या लागतात, ते या प्रेमापोटी आले. मिंचकर सर आणि आम्ही परवा एका बौद्ध महोत्सवाच्या त्या कार्यक्रमात होतो. मी सहज सगळ्यांना निमंत्रण दिलं बौद्ध महोत्सवामध्ये, आमच्या मुलांनी हातकणंगले तालुक्यातल्या लोकांनी मिळून केलं होतं. त्या कार्यक्रमामध्ये मिंचकर सरांना म्हटलं सर असा कार्यक्रम आहे. आम्हाला म्हटलं मी कुठेही असलो तरी 10 मिनिटं का असेना मी त्या कार्यक्रमाला येऊन जातो, आणि वेळेत तेही या कार्यक्रमाला येऊन माणसात गर्दीमध्ये बसलेले आहेत. किती मोठं काम आहे, म्हणजे ही माणसं खूप मोठी. सुरेश सुपरकर, आणखीन आत्ता राजाभाऊ शिरगुपे सर अगदी कोपऱ्यात तिकडं, आत्ता राजाभाऊ शिरगुपे सर बघितलं ते बसलेले आहेत. अर्थात सगळेच मोठे मान्यवर आहेत आणि सगळ्यांची नावं पण घेता येतील, पण मी आपला वेळ घेत नाही. कार्यक्रमाला वेळ अजिबात झालेला नाही, कारण 12:30 टायमिंग होतं आणि एक कार्यक्रमाची आमची निश्चित वेळ होती. 1 वाजलेले आहेत, वेळेत कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यामुळं मी असं म्हणणार नाही कार्यक्रमाला वेळ झाला आहे, पण मी 100% असं म्हणेन की मी जास्त बोलून आपल्या सगळ्यांची वेळ न घेता मान्यवरांना बोलण्याची आणि ऐकण्याची संधी आपल्याला मिळावी. पुन्हा एकदा या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष केल्याबद्दल सगळ्या परिवर्तनवादी संघटनांचं मी ऋण व्यक्त करतो. तात्यांनी आमचा मान आणि आमचा वरचं प्रेम अबाधित ठेवून या वयात, कारण काल तात्यांना पुन्हा कपिल पाटील सर उलट्या झाल्या होत्या दुपारच्या जेवणानंतर, पुन्हा आम्ही सगळेजण घाबरलो आणि प्रवास अजिबात करायचं नाही डॉक्टरनी सांगितलंय. राकेश सर आणि त्यांचे घरचे सगळेच टीम त्यांच्या सोबत असतात, परंतु तात्या म्हटले की नाही मी येतोय, आणि 2 गॅप करून म्हणजे सकाळी 8:30ला निघून पुन्हा एक ठिकाणी स्टॉप घेऊन तिथं थोडी विश्रांती घेऊन आपल्या वेळेत ते आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. राकेश साळुंखे सर, अमित मेधावी सर. आणि या कार्यक्रमाला कुणाला अध्यक्ष करायचं असा प्रश्न पडल्यानंतर की मोठा वाजागाजा असलेली माणसं नको, कामानं मोठी झालेली माणसं, कर्तृत्वानं समाज व्यवस्थेत काम करणारी माणसं ही आपण बोलवावी म्हणून माननीय सुरेश सुपूरकरांना सांगितलं. सर म्हटले मला अकवर्ड फील होतं, एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला मी कसा काय अध्यक्ष. तर म्हटले सर तुम्ही यायला लागतंय, आणि सरही आले. मी सगळ्या मंचावरच्या मान्यवरांचं आणि मंचासमोर सुद्धा बसलेल्या विविध चळवळीतल्या मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो, आणि मी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. हार्दिक स्वागत. डॉक्टर साळुंखे सरांच्या सत्काराच्या निमित्तानं आपण एकत्र जमलोय. स्टेजवरती जे मान्यवर आहेत त्यांना अशी गरज नाही की त्यांची आपण ओळख करून घ्यावी, इतके ते लोकप्रिय सर्वजण आहेत, तरी पण एक औपचारिकता म्हणून मी त्यांचा परिचय आपल्याला करून देत आहे. जसं अमर सरांनी सांगितलं की या कार्यक्रमाला कुणाला बोलवावं असा एक प्रश्न पडल्यानंतर 2 नावं समोर आलीत, एक शिपूरकर साहेबांचं आणि एक आमदार कपिल पाटील साहेबांचं. कपिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा परिचय खूप मोठा आहे. खरं तर 3 पानांचा परिचय मला आमचे गजानन कांबळे सरांनी पाठवला होता. मी अगदी थोडक्यामध्ये साहेबांचा परिचय करून देतोय. कपिल पाटील साहेब हे मूळचे पत्रकार आहेत, ते माजी संपादक आहेत दैनिक आज दिनांकचे. पत्रकार म्हणून त्यांच्या आयुष्याला सुरुवात झाली, कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर ते संस्थापक छात्र भारतीचे संस्थापक सचिव आहेत. नामांतराच्या लढ्यामध्ये साहेब सक्रिय होते. नामांतरवादी कृती समितीचे ते सचिव होते.
साहेबांची पुस्तकं प्रकाशित आहेत. मंडल आयोगावरती 2 पुस्तकं साहेबांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेमधल्या भाषणांचा त्यांचा संग्रह आयुध हाही प्रसिद्ध आहे. आणि देशमुख हे माजी मुख्यमंत्री देशमुख साहेबांच्या लेखनावरचं पुस्तकही त्यांचं संपादन प्रकाशित आहे. आहेत त्याचसोबत आता नुकतंच दख्खन समृद्ध प्रवास नावाचं स्वतःच त्यांचं पुस्तकही एक आता आलेलं आहे. लोकायत प्रकाशनानं 160 पुस्तकांचं प्रकाशन आतापर्यंत केलेलं आहे. आणि लोकायत प्रकाशन आपल्याला माहिती आहे दर्जा, व्याकरणाचा आणि आशयाचा दर्जा असणारं महाराष्ट्रातले एक नामांकित प्रकाशन आहे. या लोकायत प्रकाशनला 2016 साली हुतात्मा छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि राकेश सरांचे अनेक पत्रकांमध्ये लेख प्रकाशित झालेले आहेत. एक सुंदर असं युट्यूबचं चॅनल आहे. साळुंके सरांच्याकडून प्रवासाचा गुण राकेश सरांनी उचललेला आहे आणि ते सगळं आपल्याला त्यांच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. तर सरांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. अचानक आनंदाची गोड बातमी म्हणून लोकशाहीर संभाजी भगत दादा आपल्या इथं आलेले आहेत. आपल्याला तो आश्चर्याचा म्हणजे बोलवलं तरी हा माणूस आपल्याला मिळाला नसता, पण अनायसे तात्यांवरच्या प्रेमाखातर संभाजी दादा इथं आलेले आहेत. त्यांची ओळख आपल्याला करून द्यावी असं नाही. पहाडी आवाजाचा वक्ता, आचरणामध्ये क्लिअर कट, वाणीमध्ये क्लिअर कट आणि व्यवस्थेला अंगावरती घेणारा शाहीर म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचंही या ठिकाणी स्वागत. यानंतरचे आपल्या इथं मान्यवर आहेत. अचानकच आता आमचे आमदार साहेब आलेले आहेत, सुजित मिंचेकर साहेब, त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. हातकणंगलेचे लोकप्रिय आमदार आहेत. सध्या ते गोकुळ दूध संघावरती संचालक म्हणून पण आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांचंही हार्दिक या ठिकाणी स्वागत. पुस्तक सरांनी काढलेलं आहे. तर या मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. अध्यक्ष माननीय सुरेश चिपूरकर यांचा स्वागत होत आहे. माननीय RS पांडे सर, अध्यक्ष भारतीय बौद्ध समाज कोल्हापूर यांच्या हस्ते स्वागत होत आहे. चिपूरकर सर हे कोल्हापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. अनेक परिवर्तनवादी चळवळीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. तसेच स्वतःची एक स्वतंत्र भूमिका घेऊन लढणारे निर्भय कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. त्याचबरोबर अनेक चळवळीमधून त्यांनी अनेकांना घडवलेले आहे. असे लढवय्ये कपिल पाटील शिक्षक आमदार महाराष्ट्र विधान परिषद यांचा स्वागत होत आहे. माननीय धम्मचारी प्रशील त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या हस्ते माननीय कपिल पाटील सरांचा स्वागत होत आहे. फेटा, शाल, बुके आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचं स्वागत होत आहे. माननीय धम्मचारी प्रशील त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या हस्ते सरांचा स्वागत होत आहे. समस्या तळमळीने विधानसभेमध्ये पोहोचवणारे व शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करणारे शिक्षक आमदार सर्वांनाच परिचित आहेत. त्यांचं स्वागत होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद सर. यानंतर आजचे सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर आह साळुंके सर यांचेही स्वागत इथे होत आहे. माननीय दयानंद जिरगे लॉर्ड बुद्धा चॅनल यांच्या हस्ते माननीय डॉक्टर आह साळुंके यांचं स्वागत होत आहे. नवसमाज निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे आजचे सत्कारमूर्ती माननीय डॉक्टर आह साळुंके, त्यांचेही स्वागत होत आहे. धन्यवाद. यानंतर लोकशाहीर संभाजी भगत यांचेही स्वागत इथं होत आहे. माननीय अमोल मिंचेकर यांच्या हस्ते माननीय लोकशाहीर संभाजी भगत यांचं स्वागत इथं होत आहे. शाल, बुके देऊन मान्यवरांचं स्वागत होते. माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांचं स्वागत इथं संपन्न होत आहे. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे सर यांचे स्वागत होत आहे. प्राध्यापक संदीप कराडे सर यांना विनंती करते की त्यांनी प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे सर यांचं स्वागत करावं.
धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमात धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर प्रशांत गायकवाड सर यांचेही इथं स्वागत होत आहे. माननीय प्राध्यापक विजय कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड सर यांचं स्वागत करावं. बुके आणि ग्रंथभेट देऊन त्यांचं स्वागत होत आहे. फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून मराठी साहित्याची समीक्षा करणारे, बुद्ध साहित्याचे अभ्यासक आणि सत्य असत्यासी मन केले ग्वाही डॉक्टर आह साळुंखे व्यक्ती व कार्य या चरित्र ग्रंथाचे लेखक यांचे स्वागत इथं होत आहे. माननीय प्राध्यापक विजय कांबळे यांच्या हस्ते स्वागत संपन्न होत आहे. यानंतर धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती असणारे माननीय अमित मेधावी सर यांचेही इथं स्वागत होत आहे. माननीय जयेंद्र लाटणे सर यांच्या हस्ते माननीय अमित मेधावी सर यांचं स्वागत होत आहे. बुके आणि ग्रंथ देऊन त्यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे. युवा बौद्ध धर्म अभ्यासक आणि परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, शिक्षक, लेखक, विचारवंत म्हणजे माननीय अमित मेधावी सर यांचे स्वागत इथे संपन्न होत आहे. तर या पुस्तकासाठी ज्या लोकांनी कष्ट घेतले अशा लोकांचे विशेष सत्कार या ठिकाणी होत आहेत. मी आमदार कपिल पाटील साहेबांना अशी विनंती करतो की आपण या विशेष लोकांचा सत्कार करावे. सर लोकायत प्रकाशन संस्थेमध्ये प्रूफ चेकिंगचं काम करतायत. यानंतर लोकायत प्रकाशनचे प्रकाशक माननीय राकेश साळुंखे सरांचा सत्कार या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते होईल. भूमिका आहे सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर माननीय विकास धुळेकर सरांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. यानंतर या कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणाऱ्या डॉक्टर विजया पवार यांचाही सत्कार या ठिकाणी आमदार साहेबांच्या हस्ते होईल. विजया पवार कराडवरून या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होत आहे. प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड सर यांच्या पुस्तकाचं इथं पुस्तक प्रकाशन होत आहे. माननीय आमदार कपिल पाटील सर यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन होत आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थित आणि माननीय आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी पुस्तक प्रकाशनासाठी आणि त्या बहुजन नायक नायिकांना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. तसेच आह साळुंखे यांच्या लेखन वाचनामुळे इष्ट त्या दिशेने बदललेल्या आणि बदलू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि आह साळुंखे यांचे लेखन प्रमाण मानून सक्रिय झालेल्या परिवर्तनाच्या चळवळींना हा ग्रंथ समर्पित केलेला आहे. आह साळुंखे यांनी सत्य असत्याशी मनग्वाही ठेवून नेहमीच त्याची कधीही सत्याशी प्रतारणा केलेली नाही. अशा या सुंदर ग्रंथाचं पुस्तकाचं इथं प्रकाशन इथं मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा धन्यवाद. यानंतर आजच्या या पुस्तक प्रकाशनाचे लेखक माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रशांत गायकवाड सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. एकूणच या पुस्तकाच्या लेखनापाठीमागची भूमिका आपण विशद केली, त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माननीय आह साळुंखे सर यांचा सत्कार समारंभ होणार आहे, पण तत्पूर्वी त्यांना जे मानपत्र प्रदान करणार आहे त्या मानपत्राचं वाचन मी करत आहे. अर्थात आह साळुंखे यांच्या मानपत्राचं वाचन करणं हा माझ्यासाठी अतिशय मोठा सन्मान आहे आणि संयोजकांनी मला हे मानपत्र वाचण्याची इथं संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार व्यक्त करते आणि मी मानपत्राचं वाचन करते. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे सर, आपला जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील खाडेवाडी या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपण चारवाक दर्शन या विषयावरती PhD ही प्राप्त केली. सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये संस्कृत भाषा आणि वाङ्मयाचे प्राध्यापक म्हणून आपण 32 वर्ष अध्यापन केले. यासोबतच संशोधन लेखनही केले.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे केले. या कालखंडात अनेक विद्यार्थी आपण घडवले. ज्ञानदानाचे काम आपण सेवाभावी वृत्तीने पूर्ण केले. आपल्या संस्थेचा सन्मान वाढवला. अनेक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक जीवनाला आपण आकार दिला. सर्वार्थाने परिपूर्ण अशी ज्ञानव्यासंगी सेवा आपण दिली. सहचारिणी मधुश्री यांच्या वियोगाच्या दुःखातून आलेलं एकाकीपण स्वतःपुरतं मर्यादित ठेवून हाती घेतलेल्या कार्यात मोठ्या निर्धारानं स्वतःला झोकून दिलं. आपले व्यक्तिमत्व विविधांगी, बहुआयामी, व्यासंगी जाणीवेने प्रगल्भ असे आहे. चारवाक, वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, श्री चक्रधर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गाडगे बाबा यासारख्या अनेक महामानवांच्या समता, मानवता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या मानवी मूल्यांवर विश्वास ठेवून आपण विवेकनिष्ठा, विज्ञाननिष्ठा आणि बुद्धी प्रामाण्यवाद जपला. जात, वर्ण, धर्म व्यवस्थेची चिकित्सा करून अतार्किक, अमानवी, अनैतिक संदर्भांना आपण नाकारले. विविध धर्माचे तत्वज्ञानाचे आपण सखोल चिंतन केले. पाली, संस्कृत, इंग्रजी, हिंदी व मराठी अशा विविध भाषांमध्ये पारंगत असणारे आपले व्यक्तिमत्व आम्हाला नेहमीच प्रेरणा देणारे आहे. आपला संस्कृत विषयाचा गाढाभ्यास असल्याने भारतीय संस्कृती, वैदिक अवैदिक परंपरा, मनुस्मृती यासारख्या अत्यंत जटिल विषयांमध्ये आपण लक्ष घातले. इतिहासाची मोडतोड करून दांभिकपणे जनमानसांमध्ये जो इतिहास बिंबवला गेला होता त्याची विवेकी चिरफाड करून खरा इतिहास आपण ससंदर्भ मांडला. आपले व्यवस्था परिवर्तनवादी, विद्रोही आणि सत्य विचार हे संशोधकीय कसोट्यांवर खरे उतरणारे आहेत. अभ्यासपूर्ण, तर्कनिष्ठ तसेच ससंदर्भ मांडणी केली. सर्वोत्तम भूमिपुत्र, विद्रोही तुकाराम, बळीवंश यासारखे आपले ग्रंथ फारच मौलिक आहेत. आपण 54 ग्रंथांचे लेखन केले. एक प्रकारे बहुजनांच्या बुद्धीला खुराक दिलात. आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल यात शंका नाही. अशा आपल्या साहित्याने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींना बळ मिळाले, गती मिळाली. आपल्या साहित्य लेखनाची तसेच विवेकी विचारांची केंद्रवर्ती संकल्पना नेहमीच माणूस राहिला आहे. मानवी जीवनाचे कल्याण आणि मानवी जीवनाचा विवेकी विकास हाच ध्यास समोर ठेवून आपण अभूतपूर्व अशा स्वरूपाचे साहित्यातील योगदान महाराष्ट्राला दिले. आपली वाणी अत्यंत नम्र आणि विनयशील पण तितकीच प्रभावी आहे. आपण भारतातील अनेक भागात जाऊन प्रबोधनपर व्याख्याने दिली. यातून अनेक संघटना व कार्यकर्ते उभे राहिले. विशेषतः महाराष्ट्रातून आपल्या विचाराने प्रभावित झालेले अनेक लोक राजकारण, समाजकारणाच्या परिवर्तनाच्या चळवळीत प्रभावी योगदान देत आहेत. सर, आपण सत्यशोधकी प्राच्य विद्यापंडित, लोकायत तत्वज्ञानाचे भाष्यकार, तत्वचिंतक, समीक्षक, साहित्यिक व प्रबोधनकार आहात. तुमचे व्यक्तिमत्व म्हणजे समाज परिवर्तनाच्या चळवळीतील सर्वार्थाने समर्पित असे व्यक्तित्व आहे. सर, तुम्ही एक व्यक्ती नसून एक आदर्श विचार आहात. तुम्ही दिलेल्या विचारांचा आदर्श अंगीकृत करून आचरण करण्याची आम्ही ग्वाही देतो. तसेच सुदृढ, सशक्त, जातमुक्त नवसमाज निर्मितीचा आपला विचार पूर्णत्वाकडे नेण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. आपल्या कार्यासमोर नतमस्तक व्हावे असे आपले बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सर, आपणास शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन अनेक मानांकित संस्थांचे मानसन्मान पुरस्कार मिळाले. असे असूनही आपणास अहंकाराचा, आत्मप्रौढीचा जराही लवलेश नाही. याउलट अत्यंत शांत, विनयशील असा आपला स्वभाव आहे. समाज व्यवस्थेविषयी अत्यंतिक संवेदनशील मन आपल्याकडे आहे. आपले सामाजिक भान व उत्तरदायित्व आम्हास नेहमीच प्रेरणादायी ठरणारे आहे. आपली भावी कारकीर्द अशीच बहरावी, आपणास आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा.
आपणास ज्ञान तपस्वी, सेवावृत्ती, शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक लेखन व प्रबोधन या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबाबत हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हा सर्वांना विशेष आनंद होत आहे. डॉक्टर आह साळुंखे गौरव समिती कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध परिवर्तनवादी संघटना यांच्यातर्फे हे मानपत्र सणांना प्रदान करण्यात येत आहे. या मानपत्राचे शब्दांकन केले आहे माननीय प्राध्यापक अमर कांबळे सर यांनी. यानंतर माननीय आह साळुंखे यांचा सत्कार समारंभ, ज्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत होतो, असा हा सत्कार समारंभ इथे संपन्न होत आहे. मानपत्र प्रदान यानंतर आजच्या कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात इथे काय बोलायची नाही, न बोलले की समजून जायचं की काहीतरी बिघडलेलं आहे. तात्यांनी मला खूप चांगलं एक सवय लावली, ती म्हणजे ते म्हटले की आपल्याला पुस्तकातून सगळं कळत नाही, फिरायला पाहिजे. आणि म्हणून ज्या प्रदेशाकडे कोणी जनरली जात नाही, ते जे 7 सिस्टर्स आहेत, नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे तो मी संपूर्ण तात्यांबरोबर पाहिला. मी तात्या आम्ही सगळे ते 4-5 स्टेट आहेत ते सगळे फिरलो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की तात्यांना निसर्गाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. जे त्यांना जे काय चांगलं वाटतं, की उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आम्ही गुजरातमध्ये गेलो होतो हे सगळं बघायला, की मोहनजोदडो आणि हरप्पा संस्कृतीचे सगळे जे अवशेष आहेत तिकडे धोलावीराला, तर तिथे त्यांना पाण्यामध्ये जे एक शेवाळासारखं येतं असं ते त्यांना दिसलं. त्याचे त्याने फोटो काढले आणि इतकं सुंदर फोटो काढला तात्यांनी. म्हणले हे सगळं जीवन बघायला पाहिजे आपण. अतिशय लहान मुलासारखं त्यांचं मन आहे, अतिशय निरागस आणि इतकी तीक्ष्ण बुद्धी आहे तात्यांकडे की खूप काम केलेलं आहे त्यांनी. आता ते एवढी पुस्तकं कोण वाचतं बघायला पाहिजे. आणि आपण जर सगळी पुस्तकं वाचली तर आपलं असं झालं नसतं नाही का. आपलं जे आहे ते असं झालंय ते समजून जावं आपलं काय झालंय आणि कशामुळे झालंय. तर आता ती पुस्तकं हळूहळू लोकांपर्यंत पोचत आहेत. ही पुस्तकं लोकांपर्यंत पोचतील, त्यांच्या माध्यमातून जे काही विचार आलेले आहेत त्याच्यावर म्हणजे चांगल्या पद्धतीनं चर्चा होईल. चर्चा चालू आहे, चर्चा झालेली आहे, इथून पुढे चर्चा होईल. पण मला नेहमी वाटतं की माणूस म्हणजे कसं असतं की जोपर्यंत आपल्या सोबत असतो तर आपल्याला काही त्याचं महत्त्व वाटत नाही. मी एकदा असा विचार करतो की तात्याने एवढे ही पुस्तकं लिहिली, एवढे काम करून ठेवलंय, हे कुणाचं काम आहे, म्हणजे कुणासाठी केलं. आणि इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर कुणी केलं असं काम, तर मोठमोठ्या इंटेलेक्च्युअल लोकांची नावं माझ्या लक्षात यायला लागली. पण त्याच्यात मला लक्षात आलं की महात्मा फुले जर आज असते तर तात्यांसारखे असते. महात्मा फुलेंचं मला सातत्यानं ते त्यांच्या स्वभावामध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये मला ते दिसायला. आणि पुस्तकं मी फार त्यांची पुस्तकं वाचली नाही, कारण एवढं म्हणजे एवढं जमतंय का आपल्याला एवढं जमतंय. तर जी काय पुस्तकं मोजकी वाचली मी त्यात माझ्या लक्षात आलं की हे वेगळं आहे आणि ह्याच्यात वेगळा विचार करायला पाहिजे. तर महात्मा फुल्यांनी एक वेगळं काम करून ठेवलं, जे कृतीनं काम करून ठेवलं. तात्यांनी त्यांची जी पुस्तकं आहेत ती पण एक कृती आहे मोठी, आणि ती खरं तर दुसऱ्या छावणीमधले ब्राह्मणी छावणीमध्ये
जे इंटेलेक्च्युअल जन्माला येतात त्यांना ते पण पुस्तकं लिहितात, पण त्यांनी पुस्तकातून पुस्तकं लिहिलेली असतात. तात्यांना जमीन पण माहिती आहे आणि तात्यांना वरचं जे बुद्धीचं विश्व आहे ते पण माहिती आहे. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण ऑर्गॅनिक इंटेलेक्च्युअल म्हणतो त्याची सुरुवात तात्यांनी केलेली आहे. जय भीम. आहे आजचं जे आपलं पुस्तक जे आहे सत्य असत्याशी मन केले वही, हे आजचे पुस्तक आपल्याला 300 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर आह साळुंखे सर यांच्या पुस्तकांचा संपूर्ण संच आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर दुसरं एक निवेदन, पौर्णिमेनिमित्ताने धम्मदेशना व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या 100 प्रतींचे मोफत वितरण सोहळा हा दिनांक 19 जून रविवार 2022 रोजी वसंतराव नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय वाळवा येथे संपन्न होणार आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कपिल पाटील सर, शिक्षक आमदार विधान परिषद, महाराष्ट्र विधान परिषद यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे, आम्हाला मार्गदर्शन करावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, विधिमंडळातील माझे मागचे सहकारी जे नुकतेच गेले ते माझे आमदार विंचेकर, लोकशाहीर संभाजी भगत, समोर अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत, भरत लाटकर आहेत, अतुल देशमुख आहेत, गजानन कांबळे आहेत, गावडे आहेत, राजाभाऊ शिपूरकर आहेत, कचोलीकर आहेत. शिपूरकर सर, मी पहिल्यांदा आभार मानणार आहे ते प्रशांत गायकवाडचे आणि अमर कांबळेंचे. ते यासाठी की तात्यांच्या कार्यक्रमाला नुसत्या 80व्या वाढदिवसाचं निमित्त नाही आहे. डॉक्टर आह साळुंखे यांचा पूर्ण जीवनपट, आणि हे नुसतं चरित्र नाही, तात्यांचं वैचारिक चरित्र इतकं समृद्ध समग्र. आणि तात्या, मी तुमचं जे जे वाचत होतो ते सगळं यात पुन्हा एकदा वाचण्याचा पुनःप्रत्यय मिळाला. म्हणून प्रशांत गायकवाड, भावानो आणि बहिणीनो, मी कधी कल्पना केली नव्हती की डॉक्टर आह साळुंखेंच्या सत्कारासाठी मी प्रमुख पाहुणा असेल. कारण ती काही माझी प्राज्ञा नाही, पात्रता नाही. शाहीर तुम्ही आहात, पण हे आपला राजकारणातला माणूस आहे. गोरेगावला तात्यांना भेटलो होतो पहिल्यांदा, खूप वर्षापूर्वी, म्हणाल त्यांच्यामधल्या. आणि मग छात्र भारतीच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने साताऱ्याला आलो होतो, तेव्हा लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात तात्या तुम्हाला मी भेटायला आलो होतो. तुमच्या लक्षातही नसेल ते, पण आज मला ते आठवलं. संभाजी भगत जे म्हणाले ते खरं आहे. ज्या धर्मचिकित्सेची सुरुवात महात्मा फुलेंनी केली, ती चिकित्सा पुढे घेऊन जाण्याचं काम आणि वर्तमानातल्या संकटाशी सामना करण्याचं एक प्रचंड मोठं आयुध जर कोणी आपल्या हाती दिलं असेल तर ते डॉक्टर आह साळुंखे यांनी दिलं. तात्यांना लोक अनेक पद्धतीने पाहतात, वाचतात. मी बहुतेक वाचलेलं आहे. अगदी एखाद दुसरं पुस्तक माझ्या हातून राखायची गेलं असेल तुमचं, पण सगळी बहुतेक पुस्तकं वाचलेली आहेत. आणि मला बळीच्या बद्दलचं जे कुतूहल होतं, कारण दिवाळीमध्ये आई बळी प्रतिपदेला ओवाळायची मुलांना, माझी आई ओवाळायची आणि ओवाळल्यानंतर म्हणायची की इडापिडा टळो बळीचं राज्य येऊ. दोनच वाक्य म्हणायची आणि मग खाऊ खायला द्यायची, दिवाळी सुरू व्हायची. पण चळवळीत आल्यानंतर बंदच ऐकायला लागायचं की बळीचा त्या दिवशी खून झाला, त्यामुळे आपण ती बिलकुल साजरी केली नाही पाहिजे. आणि माझ्या गावात तर बळीची पूजा व्हायची.
मी एक दिवस ती मूर्ती शोधली आणि त्याचं चित्र तात्यांना आणून दाखवलं. तात्या, ती 1000 वर्षापूर्वीची मूर्ती आहे. आपल्या राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्युझियममध्ये आहे ती. आपण आपलेच नायक त्यांनी शेंदूर फासला म्हणून टाकून दिले होते, पण तात्याने आपल्याला त्यांच्यावरचा शेंदूर खरवडायला सांगितला आणि आपले नायक आपण प्रगट करून घेतले पाहिजे हे तात्याने आपल्याला. तो नुसता बळीराजा नाही, तर मग रामही असेल, कृष्णही असेल, त्यांनी पळून दिला म्हणून काय झालं? असे खूप लोक पळून गेलेले आहेत, खूप लोक पळून गेलेले आहेत. आपण आता त्या सरस्वतीचं चित्र पाहतो, तर तिच्या बाजूचे 2 हात काढले, 4 हात असतात, तर तुम्हाला काय दर्शन होईल? सारनाथाच्या साचीच्या स्तूपावरती महामायेचं जे चित्र आहे त्याच्यातलं साधं डिझाईन सुद्धा बदललेलं नाही, फक्त 2 एक्स्ट्रा हात जोडलेले आहेत आणि यांनी सरस्वती करून टाकले. पण मग आपली ते बाजूला 2 हात करून आपली जी महामाया आहे तिचं दर्शन आपण घ्यायला काय हरकत आहे? अशोकाने जर ते करून ठेवलं नसतं तर आपल्याला सापडले नसतं. तात्यांनी आपल्याला बहुजनांना तुमचा इतिहास तितकाच मजबूत आहे सांगितलं. राक्षसांना तुम्ही काय 11 विकार शिंगवाले राक्षस नाही आहात, तर रक्षण करते राक्षस आहात हे सांगितलं. आपल्याला जी जी काही वाईट नावं ठेवली गेली बहुजनांना, किंवा ज्यांनी ज्यांनी ब्राह्मणवादाशी वैदिक शाहीशी लढाई केली, त्यांना ज्या वाईट पद्धतीने झिडकारलं गेलं त्या सगळ्यांचा इतिहास खोदून काढण्याचं काम आणि तो पुन्हा आपल्या भाषेमध्ये आपल्या समोर ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते तात्यांनी केलं. मगाशी प्रशांत गायकवाड ती कथा सांगत होते, मी उद्धृत करणार होतो. या तुमच्या प्रस्तावाने तुम्ही सांगितलं की त्यांचा तो मित्र बुद्धाची मूर्ती उलटी करून ठेवत होता. त्याचा औदत्य भारी, तो मित्र असल्यामुळे असेल कदाचित. पण सगळ्याच बहुजन समाजाने आपल्या नायकांकडे, आपल्या महापुरुषांकडे, आपल्या महामानवांकडे, आपल्या महामानवींच्या पुढे पाठ केलेली आहे. आपण सगळ्यांनीच पाठ करून ठेवली आहे. कोणच समोर जायचं धैर्य राखत नाही. पूजा करण्याची गरज नाही, पण त्याला पाहिलं पाहिजे, त्याला वाचलं पाहिजे. त्याने जे काही केलं आपल्यासाठी, जो घडवला आपला इतिहास, त्यावरून चाललं पाहिजे पुढे. ही हिंमत आपल्यात नाही. ही जी मानसिक गुलामी आहे, या मानसिक गुलामीतून मुक्त कोण करणार? तात्या, तुम्ही ते काम करता. तात्याने जे काम केलंय ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेची प्रेरणा घेऊन काम केलंय आपण म्हणतो, पण तात्या कोणाचं काम करतायत? तात्या दलित मुक्तीसाठी काम करतायत? बिलकुल नाही. कारण दलित मुक्ती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार पूर्वी करून टाकलेली आहे. त्यामुळे आता इतरांनी मुक्त करण्याची गरज नाही. उठसूट लोक म्हणतात की दलितांना मदतीची गरज आहे, मुक्तीची गरज आहे. काही गरज नाही, मुक्त झालेले आहे. आता त्यांना मदतीची गरज नाही आहे. मुक्तीची गरज कोणाला आहे? तर मुक्तीची गरज सगळ्या सवर्ण समाजाला आहे. जाती व्यवस्थेने, धर्म व्यवस्थेने जी वैचारिक गुलामगिरी लादली आहे, त्यात आजही जखडबंद जर कोण असेल तर ज्यांनी बाबासाहेबांचा मार्ग स्वीकारला ते सोडून उरलेले सगळेजण त्या जखडबंद आहेत. सगळे जखडबंद. आणि त्यांना मुक्त करण्याचा जो प्रश्न आहे, ती कोंडी फोडण्याचा प्रश्न आहे. फार थोड्याने त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. सवर्णांच्या किंवा दलितेतर सगळ्या हिंदू समाजाच्या मुक्तीसाठी जर कोणी पहिलं काम केलं असेल तर ते महात्मा गांधींनी केलं. महाराष्ट्रात नाव घ्यायचं असेल तर ते महर्षी शिंदेनी केलं, साने गुरुजींनी केलं. आणि त्यानंतर तो खटाटोप करतायत ते फक्त आमचे तात्या करतायत. मी यासाठी सांगतोय की आजही आपण सगळेजण जखडबंद आहोत, त्या गुलामीत आहोत आणि विचार करायला तयार नाही. तात्यांनी शिवधर्माचं धनुष्य उचललं. मी आता एका लग्नात गेलो होतो परभणीला, आणि सगळा तो देखावा चांगला होता. छत्रपती शिवरायांची मूर्ती होती, जिजाऊ वंदनेने लग्न सुरुवात झाली. पण थोडा भटजी आलाच, तो आलाच ना तिथे.
समाजाचा तडजोडी करतो, अर्धवट स्वीकारतो, पण ठीक आहे, हरकत नाही. मग त्याने तात्यांना विचाराने स्वीकारलं. समाजाच्या मान्यतेसाठी तो भटजी लागतो, तशी लग्न कसं लागणार? देवा ब्राह्मणासमोर घ्यायला ते लग्नच नाही म्हणत. ही एक मानसिकता आहे. तेव्हा ही जी आपली गुलामी आहे ती इतकी विचित्र आहे आणि आपण त्याच्यातून बाहेर पडत नाही. रोज ते नवा इतिहास सांगतात. म्हणजे आवडा हा म्हणजे मी तात्यांचं वाचत असताना पुन्हा पुन्हा मला आता त्याची उत्तरं मिळत आहेत की या मंडळींनी आपले सगळे नायक एक तर मारून टाकले, जर त्यांना मारून टाकता आलं नाही ते विजयी झाले, तर त्यांना शेंदूर फासला, त्यांना आपलं करून टाकलं, आपल्या पोटात घेऊन टाकलं, त्यांचं बाकीचं सगळं पुसून टाकलं. तथागतांचा नवा अवतार करणं त्यांना जमलं नाही, म्हणून बुद्धाच्या विचाराला हद्दपार केलं. जर ते जमलं असतं तर तेही पोटात घेऊ शकत असत. ज्यांनी तडजोड केली त्याला तरी राहू दिलं. म्हणजे इथे अनेक धर्म आले, जसे अनेक वंश आले या देशामध्ये, तसे अनेक धर्म आले आणि त्या त्या धर्माला त्यांनी रिचवलं आणि थांबवलं ज्यांनी इथली जाती व्यवस्था, इथली धर्मव्यवस्था मान्य केली. ज्यांनी मान्य केली ही जातीची उतरण, त्या सगळ्या धर्मांना त्यांनी नांदून दिलं. ज्यांनी जातीची उतरण मान्य नाही केली त्या बौद्ध धर्माला त्यांनी हद्दपार केली. आणि आताही त्यांचा जो सगळा आटापिटा सुरू आहे, जी एक कमिटी नेमली गेलेली आहे, या सरकारने नेमलेली आहे, 12,000 वर्षांचा इतिहास बदलण्याची, कोणी सिरियस नाही. आपण ज्यांना पुरोगामी समजतो, ज्यांना फुलेशाह आंबेडकरांचं म्हणजे जातीवादाला रोखण्यासाठी आपण ज्यांना पाठिंबा देतो माझ्या सकट, ते सुद्धा सिरियस नाही. कारण त्यांची डोकी सुद्धा तितकीच गुलाम आहे. त्यांना त्यांचं राजकीय गणित जमत नाही हो. गणितात इतके कच्चे आहेत की मग ते राज्यसभेत पराभव होतो यांचा अर्ध्या मार्गाने. तर हे गणित कुठलं कळणार त्यांना? जी सत्ता एवढी प्रचंड हातात असून आपल्या अस्तित्वाचं राजकीय गणित ज्यांना जमत नाही, त्यांना परंपरेने लादलेली ही सगळी सत्ता उलथून टाकण्याची ताकद येईल आणि ते आपल्याला मदत करतील यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही. तिथे तात्यांसारख्या मंडळींची आपल्याला मदत लागते, तिथे संभाजी भगत शिपूरकरांची आपल्याला मदत लागते, प्रशांत गायकवाडांची मदत लागते. आणि हे काय काय करू मागतायत? गेल्या 2 वर्षापूर्वी तरी बैठक घेतली सगळ्या सिनेनिर्मात्यांची, सिनेमावाल्यांची, की तुम्ही सिनेमे वगैरे काढता तर ठीक आहे, पण असं सिनेमे काढा, आम्ही तुम्हाला सगळी मदत करू, पैसे देऊ, सगळं देऊ, पद्मश्री देऊ, पिक्चर नाही खपला तर तो चालवू, तुमचं नुकसान नाही. बॉलिवूडमधले फार थोडे लोक त्यांच्या गळाला लागले, पण लागले. आता पृथ्वीराज नावाचा सिनेमा आला, सम्राट पृथ्वीराज, तो गेला बघा फ्लॉप, पण त्यात इतिहास बदलून टाकलाय त्याने, न झालेला इतिहास सांगायचा. परशुरामाची एक मालिका आता येते, ती पण आमच्या एका मित्राला तरी सांगितलं. तो मित्र म्हणाला मी नाही परशुरामाचं करणार, कारण मी त्या विचारांचा नाही आहे, मी कशाला करू. नाही म्हणत मला पाहिजे तेवढं पैसे देतो, नाही केले त्याने. तेव्हा लक्षात येतं की आपल्यात असताना इतकं बदलत आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीत यांचं एवढूसं सुद्धा योगदान आहे, तुरुंगातपणे गेले नाही. पण पुढची जरी सत्ता राहिली, पुढच्या 5 वर्षात या देशाचा राष्ट्रपिता बदललेला असेल, या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास बदललेला असेल आणि सामाजिक चळवळीचा इतिहास बदललेला असेल. कारण त्यांनी पंगत बसवली रत्नागिरीला, हीच क्रांतिकारक. त्याच्या पलीकडे कोणी काही केल्याचं संपून टाकले. उडी त्यांनीच मारली, अंदमान त्यांनीच भोगला. बाकीच्याने काय केलं म्हणे? बाकीच्याने काहीच केलं नाही. हे अलीकडच्या इतिहासाबद्दल एवढी तोडमोड जे करतात, ते या देशाच्या काही हजार वर्षांच्या इतिहासाची किती तोडमोड झाली असेल याचा सहज अंदाज लावता येईल. म्हणजे गेले अनेक वर्ष मी पाहतोय, तात्यांचं वाचत आलोय, या इतिहासाच्या तोडमोडीबद्दल ते सातत्याने लिहित आहे आणि सगळं बदलून टाकतात, सगळ्याच्या सगळं बदलून टाकतात. हे त्यांचं बदलण्याचं जे तंत्र आहे आणि पुन्हा त्यावरती स्वार होण्याचं तंत्र आहे,
हे विलक्षण आहे. त्यांच्याशी लढणं वाटतं तेवढं सोपं नाही, पण त्यांच्याशी लढण्यासाठी जर जबरदस्त आयुध जर आपल्याला कोण पुरवत असेल तर तात्या ते तुम्ही पुरवता. आणि म्हणून तुमच्या सत्कारासाठी येऊन तिथे बाजूला बसणे यासारखा सन्मान नाही. हा तुमचा सत्काराचा सोहळा आणि आमच्या सन्मानाचा सोहळा आहे. एवढी संधी कोण प्रशांतराव तुम्ही दिली, मला खरंच बरं वाटलं. आधी मला वाटतं तुम्ही पुस्तक पाठवलं सत्कार आहे, मी जेव्हा पुस्तक वाचलं मला तुमचे खरंच कौतुक करायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने तात्या सगळे तात्याच्यात आणले. तात्या खरंच पुनर्प्रत्याचा आनंद मिळाला मला. राकेशजी मी तुमचं आभार मानतो की तुम्ही ते पुस्तक प्रकाशित केलं. माझी मी काही प्रशांतजींना ओळखत नव्हतो, फक्त फोनवर बोलणं झालं होतं. पण जेव्हा मी 4 दिवसापूर्वी मिळालं, मी सगळं नाही वाचू शकलो, पण जेवढं अर्धाधिक वाचू शकलो. आणि मग चाळत चाळत गेलो, कारण शक्य नव्हतं. म्हटलं तात्यांकडे जाऊन बोलायचं तर किमान वाचतं वाचलं पाहिजे. ते शाहीर काय आपलं पळून पाहिलेले असतात, त्यामुळे तुम्ही बोलू शकता. माझ्यासारख्याची अडचण आहे. तात्या आणि त्यांनी जी आठवण सांगितली पाठ्यपुस्तकाची, तेव्हा मला खूप भांडावं लागलं होतं तात्या. पण त्यावेळेस जरडा साहेब चांगले होते, त्यामुळे म्हटलं हे सगळे लोक आले पाहिजे. तसं पाठ्यपुस्तकातच गडबड सुरू होते. आता हे आमचं पुरोगामी सरकार आहे, कुर्बान हुसेनचा धडा काढून टाकला त्यांनी. किती वेळा बोलतो की ठेवा तो परत, अजून ठेवलेलं नाही म्हणजे आहे म्हणतात. काढून टाकल्याचं पत्र काढलं, ठेवल्याचं नाही काढ. तर का म्हणजे कुर्बान हुसेन हा स्वातंत्र्य सैनिक त्यांना असतो, कारण तो मुसलमान आहे म्हणून. इतकं सुरू आहे. म्हणजे दुसऱ्याचं नाव घेतलं तरी, म्हणजे पूर्वी तुम्ही लक्षात घ्या की ज्यांना राक्षस म्हटलं गेलं, ज्यांना दानव म्हटलं गेलं, तसं आज मुसलमानांना त्रास दिला जातो. त्यांचं या देशात काही योगदान आहे की नाही? ते काय आक्रमक म्हणून आले का? खैबरखंडीतनं म्हणून आले का? मग ते आले असतील आक्रमक तर तुम्ही काय करत होता? एवढं तुम्ही तुमची भाषा नाही पुढे वापरू शकत. शाहिरांना म्हणतो तात्या मी आपलं तुमच्या पंथातला थोडासा आहे, त्यामुळे आपलं सभ्य भाषेत बोलावं लागतं. तुम्ही ते जरा धारदार बोलतात, ती मिरची लावतात, बरं वाटतं लोकांना. मला मिरची पण नाही लावतायत. पण ही ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला आज कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालला आहे आणि हिंदू आणि मुसलमान करण्याचा प्रयत्न आहे, तो प्रयत्न केवळ मुसलमानांपुरता मर्यादित नाही. मुसलमान नियमित आहे. हा जो इतिहास बदलण्याचा त्यांचा जो आटापिटा आहे, इथल्या वैदिकशाहीला पुनर्प्रस्थापित करण्याचा, तिला घालवून खुंटा बळकट करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे, त्याचा तो एक भाग आहे. आणि वैदिकशाहीच्या विरोधात जे ते झगडले असतील, लढले असतील, त्यांना अशा पद्धतीने बदनाम केलं जातं. इस्लाम आला तो समुद्रातनं आलाय, ते केरळमधनं आलाय, पालघरमध्ये ठाणे जिल्ह्यातनं आलेला आहे. तो काय खैबरखंडीतनं नाही आला. करुणेचा संदेश घेऊन आला. त्याच्या आधी करुणा, बुद्धानंतरची करुणा विसरून गेले होते मधल्या 2000 वर्षाच्या काळात. ती पुन्हा जागी झाली. तर ही जी मंडळी ज्या पद्धतीने इतिहासाची तोडमोड करतायत, त्यासाठी आपल्याला ठामपणे उभं राहावं लागेल आणि वेगवेगळ्या पातळीवर उभं राहावं लागेल. ज्याचा उल्लेख मग अशी लोकशाहीर करत होतं की पाठ्यपुस्तकांच्या, क्रमपुस्तकांच्या क्रमिक पुस्तकं सगळी बदलली गेली आहेत. महाराष्ट्राचा हळू तेही जाईल. गुजरातमधली बदलली, राजस्थानमधली बदललेली आहेत. उत्तरेकडच्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये जिथे जिथे त्यांची सत्ता आली, 5 वर्ष आली, 7-10 वर्ष राहिली, त्यांनी पुस्तकं सगळी बदललेली आहेत. इतिहास सगळा बदलून टाकलेला आहे. ज्याने ज्याने या देशाचा इतिहास घडवला, हा देश घडवला, त्यांना अत्यंत वाईट म्हटलं गेलेलं आहे, त्यांना दोष दिला गेलेला आहे. आणि पूर्ण खोडता येत नसेल तर त्यांना त्यांच्याबद्दलची पानं मजकूर कमी करून ठेवलेला आहे आणि इतर पानं वाढवलेली आहे. आणि म्हणून आपल्याला मगाशी प्रशांत आणि अमर तुम्ही म्हणाला की तात्यांचं साहित्य तुम्ही हे केलं मोठं, पण राकेशजी मी तुम्हाला विनंती करेन, हे इंग्रजीत जायला पाहिजे, हे हिंदीत जायला पाहिजे. तुम्ही एडिट करा, संक्षेप करा, पण ते निवडक करा. पण ते तातडीनं करण्याची गरज आहे, कारण लढायचं आहे यांच्यासाठी. हे काही मी तात्यांच्या गौरवासाठी सांगत नाही, हे तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी, बहुजनांच्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी.
तात्यांनी एक शब्द वापरलाय, सगळा बहुजन समाज सांस्कृतिक आत्महत्या करणार. आपण आपली सांस्कृतिक आत्महत्या करायची नसेल तर आपल्याला एक करावं लागेल. आणि तेही तात्यांनी सांगून ठेवलं की वामनाने जी 3 पावलं पाय ठेवले, आपल्याला वाटतं काय भूलोक घेतला, मग स्वर्गलोक घेतला आणि मग पाताळ घेतला आणि सगळं घेतलं आणि 3रं पाऊल त्याने डोक्यावर ठेवलं. तेच पाऊल खरं आहे की त्याने आपल्या मस्तकांचा ताबा घेतलेला आहे. आणि त्याच्या मुक्तीसाठी जर आपण नाही केलं, त्याने जेवढी जमीन व्यापलेली आहे वामनाने ती आजही त्याच्या ताब्यात आहे. त्याने जो मस्तकावर पाय ठेवला तो आजही मस्तकावर पाय आहे. आपण त्या मस्तकाच्या खाली जावं. किमान त्या वामनाच्या पायाखालचं मस्तक आपलं सोडून घेण्यासाठी आपण तात्या वाचलं पाहिजे. आणि हे करू शकतो ज्या दिवशी आपण आपलं मस्तक बाहेर काढू, त्या दिवशी सगळ्या सवर्ण समाजाची, सगळ्या बहुजन समाजाची खऱ्या अर्थाने मुक्ती होईल. हा देश सगळ्या अर्थाने बहुजनांचा आहे. आणि बहुजन याचा अर्थ वेगवेगळ्या मार्गाने, बहुमार्गाने, बहुदिशांनी आलेले सगळे लोक आहेत, जे बहुवांशिक आहेत, बहुधार्मिक आहेत, बहुभाषिक आहेत, बहुरंगीय आहेत, बहुवर्णीय आहेत, खानपानाच्या वेगवेगळ्या त्यांच्या आहेत. इतकं बहुविध स्वरूप आहे. आणि ते आज नव्हतं, फार पूर्वीपासून तोच इतिहास होता. आणि त्यासाठी ते बहुविध या भारताचं रूप टिकवण्यासाठी आपल्याला तात्यांचं हे साहित्य अधिकाधिकपर्यंत पोहोचवणं, जे महाराष्ट्रात मराठी माणसाकडे ते गेलंच पाहिजे, प्रत्येक घरात पुस्तक असायला हवं, पण ते भारतात जो जो विचार करतो वास्तू त्याच्यापर्यंत ते गेलं पाहिजे. ते ज्या दिवशी जाईल त्या दिवशी आपण बळीसाठी, चार्वाकासाठी, बुद्धासाठी, महात्मा फुलेंसाठी, आंबेडकरांसाठी, बसवेश्वरांसाठी, तुकारामांसाठी, ज्ञानेश्वरांसाठी, महात्मा गांधींसाठी आणि साने गुरुजींसाठी काहीतरी केलं, याचा एक आपल्याला स्वतःपुरता एक दिलासा मिळू शकेल, विश्वास मिळू शकेल. तो विश्वास तात्या आज तुमच्यामुळे आम्हाला मिळतोय. त्याबद्दल मी मनापासून तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा प्रशांत आणि अमर आणि शिपूरकर सर तुमच्याबद्दल आभार मानतो, कारण या सोहळ्यामध्ये सहस्त्रचंद्र दर्शनाच्या तुम्ही सहभागी करून घेतलं, याबद्दल मी पुन्हा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. तात्या मी म्हणत नाही, आह सर, कारण आम्हाला आह सर माहिती आहे. तात्या ही घरगुती नंतर सगळ्या तरुण मंडळींच्यामध्ये पसरलं. मऊ मेणावोनी जे मृदू आणि वज्राहून कठोर असणारे आह साळुंखे यांचा सत्कार आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आज होतंय. आणि मला या ठिकाणी केवळ वयाचा मी जास्त आहे याची मला जाणीव आहे. तात्यांना मी नतमस्तक करतो, कारण त्यांच्या बुद्धीनं त्यांनी जे वाङ्मय लिहिलं त्याच्यावर पोचलेले आम्ही आहोत. आपल्या डोक्यावर आपलंच मस्तक पाहिजे हे वाचल्यानंतर जागृती ही जी सर्व समाजामध्ये झाली आणि जी कृतिशील अशा प्रकारची विद्वत्ता, नुसती विद्वत्ता नाही, काहीतरी लिहिले असं नाही, तर ही विद्वत्ता ही कृतिशील असली पाहिजे यासाठी तात्यांनी जे अनेक वर्ष प्रयत्न केले त्याच्यासमोर मी नतमस्तक आहे. माझं वयच केवळ जास्त आहे हे खरं आहे. मी 3-4 वर्षानं त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पण वयाचं काय, आधी जन्माला आलेलं असलं तरी मी नापास होत BA झालेला आहे. आणि यानंतर जी माझी बौद्धिक क्षमता मी निर्माण केली ती त्यांच्यामुळं, कारण जवळजवळ 1970 पासून त्यांचे आमचे संबंध आहेत. मी प्रेसवाला, ते लिहिणारे. माधवराव बागल यांची त्यावेळेला पुस्तिका मी काढत होतो आणि नंतरच्या काळामध्ये हा संबंध आला. मला प्राध्यापक असणारे प्राध्यापक श्रीनिवास दीक्षित यांच्याशी झालेला त्यांचा पहिला जो सामना होता तो मी पाहिलेला आहे. आणि त्यानंतर अनेक सामने, म्हणजे बाकीचं सगळं सांगितलेलं आहे, कपिलनी वगैरे
खूप आढावा घेतला आहे. आणि खरंच त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये अहंच्या जन्मापासून शेती करता करता गुरांच्या मागं राबता त्यांनी जे ज्ञान संपादन केलं आणि ते केवळ स्वतःजवळ न ठेवता समाजाला देण्याचा प्रयत्न केला. नुसता ज्ञान देण्याचा प्रयत्न नाही केला, तर याबरोबर कार्यकर्त्याचंही त्यांनी काम केलं. अशांच्या पुढं आज मी ह्याचा अध्यक्ष याच्यामुळंच मला भरून आलेलं आहे. नाहीतर कुठल्याही कारणामुळं आज समाजामध्ये एखाद्याला ठोकायचं असेल तर अनेक विषय निघतात. अनेक दुकानामध्ये कापडाच्या विशेषतः एक माणूस असा ठेवलेला असतो की तो शिव्या देण्यासाठी माणूस, म्हणजे गिऱ्हाईकाचं काहीतरी तक्रार आली की मग तो माणूस ठेवलेला असतो. आजच्या समाजामध्ये मुस्लिम समाज, दलित समाज वेळोवेळी असा निरनिराळ्या प्रकारानं वापरला जातो आहे आणि हे दुर्दैव आहे. अतिशय वाईट अवस्थेमध्ये आज आपण आहोत. कपिलनी फार स्पष्टपणाने त्याबद्दल सांगितलेलं आहे. मी फक्त 1, 2, 3 फक्त उदाहरण सांगतो. यांनी आपल्या पुस्तकात लिहिलेलं आहे, बुद्धमूर्ती उलटी ठेवणाऱ्या मित्र, त्यांच्या घरी मित्र यायचा आणि तिथे बौद्ध मूर्ती ठेवलेली ती उलटी करून जायचा. आणि त्याला ज्यावेळेला भूमिपुत्र हे पुस्तक त्यांनी दिलं त्यावेळेला त्यानं क्षमा मागून आपल्या घरामध्येही बुद्धमूर्ती ठेवली. त्याचबरोबर पंढरपूरच्या वारकरी रागावलेले होते या त्यांच्या लिखाणावर. आणि त्यावेळेला जे पुस्तक विद्रोही तुकाराम हे पुस्तक लेखकाने आजच्या त्यांना दिलं, त्यावेळेला ते वारकरी त्या पुस्तकावरून आपलं मत त्यांनी बदललं. ह्या प्रत्यक्ष पुस्तक वाचनामुळं मतं बदलण्याची शक्ती असणारं अहंचं कर्तृत्व आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. बोलगेवडेपणा, सत्यशोधक, सुधारणावादी, घरातील अंधश्रद्धा, देवादिकांचे कर्मकांड हे सगळ्यांच्याकडं बाहेर स्टेजवर भाषण करायचं, पण घडी वर्तन काय करायचं हे आजही सर्व समाजामध्ये, म्हणजे असं समजू नका की अमुकच समाजामध्ये ते आहे, सर्व समाजामध्ये आज ते दिसतंय. तेव्हा त्यावेळेला आमच्या धडावर आमचीच डोकं असलं पाहिजे हे शिकवण्याचं काम आहानी केलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांचे अनेक अशी वाद झाले. कुणाकुणाशी मी वाचत होतो, दीक्षितांचं सांगितलंच, त्यांच्यामध्ये वयाचा खूप मोठा फरक. दीक्षित हे माझेही शिक्षक, राजाराम कॉलेजला असताना ते आमचे, म्हणजे त्यांचं वय किती असेल, आणि हे नुकतेच लिहायला लागलेले. त्यावेळेला दीक्षितांशी त्यांचा वाद झाला. पन्नालाल सुराणांशी सुद्धा झाला. त्यांनी आयांच्यावर जातीवादाचा आरोप केला. मला आश्चर्य वाटते की असं सुरेश भटांशी झाला. साहित्य संमेलनामध्ये तुमचं काय त्याबद्दल झाला. सदानंद मोरेंशी तुकारामांची हत्या झाली की नाही, हत्या झाली नाही, ते सदैव गेले वगैरे वगैरे या माहितीबद्दल त्यांचा वाद झाला. दिलीप चित्रेंशी झाला. तुकारामांच्याशी चिकित्सा करताना ते ब्राह्मण दृष्टी नव्हते आणि साळुंखेंची चिकित्सा ते ब्राह्मण दृष्टी होते, अशा प्रकारची होती. श्रीपाल सबनीसांशी झाला. अशा सगळ्या आंबेडकरवाद्यांनी थोडासा त्यांच्याबद्दलचा संशय व्यक्त केला. या सगळ्यामध्ये त्यांचे वाद सगळीकडे झाले, पण त्यांची भूमिका अतिशय ठामपणानं, अतिशय मृदूपणानं आणि कुठल्याही प्रकारे मैत्रीचे संबंध न तोडता झाली, हा त्यांचा विशेष आहे आणि तो आज आवश्यक आहे. परवाच तुम्ही वाचलं असेल त्या 2 पीठामध्ये मारुतीचा जन्म कुठं झाला त्याच्याबद्दल एकमेकावर काठ्या घेऊन आणि माईक घेऊन मारामाऱ्या झाल्या. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या विद्वादांच्या चर्चा व्हायच्या आणि त्याच्यामध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष असायचा.
पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष मांडणारे एका बाजूचे साळुंखे आणि दुसऱ्या बाजूला हे नवे पीठाधीश मारुतीचा जन्म कुठं झाला याबद्दल मारामाऱ्या करतायत. ही भयावह अतिशय वाईट अवस्था आहे आणि ती आपल्याला मारून काढली पाहिजे. आज एक समाधान आहे की या पुस्तकाच्या निमित्तानं इतकी सगळी आणि ह्याच्यामध्ये बहुतेक सगळे 50-40 पासूनचे लोक आहेत आणि ही अतिशय चांगली घटना आहे. सर्व समाजाचे लोक यामध्ये आलेले आहेत, हे महत्त्वाचं आहे. आणि हिचं कारण आहे ते गायकवाडने लिहिलेले हे चरित्र. खरोखर मगाशी जे कपिलने सांगितलं की हे पुस्तक जर वाचलं तर तात्यांची अन्य पुस्तकं आपल्याला मिळाली नाहीत तरी चालतील. म्हणजे नुसतं चरित्र त्यांनी लिहिलेलं नाही. मला आधी वाटलं तर डॉक्टरेटसाठी प्रबंध आहे, डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहितात ते काय लिहितात आम्ही छापतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे कशा रीतीनं ते माहिती घेतली जाते आणि कशी लिहिली जाते आणि एकदा कसा त्या डॉक्टरेट दिली जाते. यांचं पुस्तक हे आदर्श अशा प्रकारचं चरित्रलेखन आहे आणि त्या चरित्रलेखनामुळं अनेकांना आपली सर्व यांची पुस्तकं आपल्याजवळ ठेवलेत आणि त्यांना योग्य वेळेला रेफरन्स घेता येईल अशा प्रकारचं ते आहे. काहीही काढलेलं नाही, एकही पुस्तकाचा उल्लेख नाही असं नाही. आणि त्या पुस्तकामध्ये काय आहे हे दिलेलं आहे, बालपण दिलेलं आहे, त्यांची मित्रमंडळी दिलेली आहे, त्यांच्या स्वभावाचं वर्णन केलेलं आहे, त्यांचं कुटुंब सांगितलेलं आहे. असं हे सर्वांग सुंदर पुस्तक गायक प्रशांतने लिहिलं आहे आणि ते तरुणपणी लिहिलेलं आहे. हे अतिशय गौरवास्पद आहे. मला माहिती आहे की आपल्याला अहंचं भाषण ऐकायचं आहे, मी वेळ घेणं योग्य नाही, पण मला माझ्या वयामध्ये त्यांच्यापेक्षा मी सिनियर आहे वयानं, फक्त मगाशी सांगितलं यामध्ये उत्साह देण्याचं काम आजच्या कार्यक्रमानं दिलेलं आहे. धन्यवाद. जे मोठे असतात तेच हात नेहमी आशीर्वादासाठी लावत असतात. आपलं सगळं बोलणं म्हणजे आम्हा सर्वांसाठीच एक आशीर्वादासारखं आहे. आपण सुंदर मत व्यक्त केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. माझ्या समोर असलेल्या बंधू भगिनीनो, येतोय आवाज? मी मंचावरील वक्त्यांच्या बाबतीत नंतर बोलेन, त्या अगोदर मला काही बोलायचं आहे. खरं म्हणजे हा माझ्या दृष्टीनं कृतज्ञता व्यक्त करण्याचा कार्यक्रम आहे असं मी मानतो. कोल्हापूरकरांनी एक गौरव समिती तयार करून माझा हा सत्कार केला, त्याबद्दल मी त्या सत्कार समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि आपणा कोल्हापूरकरांचं मनापासून आभार मानतो. मी अनेकदा असं म्हणालोय की कोल्हापूर हे एक प्रकारे माझं दुसरं घर आहे. याचं कारण मी केवळ अतिशयोक्ती करत होतो असं नाही, तर मी या शाहू स्मारक भवनामध्ये जितक्या वेळा बोललोय तितकं या पृथ्वीच्या पाठीवर दुसरं कुठंही बोललेलो नाही. त्यावरून पुन्हा कोल्हापूरकरांनी माझ्यावर किती प्रेम केलेलं आहे ते स्पष्ट होऊ शकतं. पण आता मध्ये कोरोना आला आणि इतर अनेक गोष्टी घडल्या, त्यामुळं मी बऱ्याच वर्षांनी
तुमच्या समोर आलेलो आहे. आज मला खूप आनंद आहे. तुमच्यामध्ये मी उपस्थित आहे. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मान्य सुरेश शिपूरकर लाभले. ते वयानं ज्येष्ठ आहेत हे खरं आहे आणि त्यामुळं ते माझे ज्येष्ठ स्नेही आहेत. पण केवळ एवढं कारण नाही आहे. सेवा दलाच्या माध्यमातून आयुष्यभर कोणत्याही प्रकारची तडजोड न करता या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या बाजूनं सतत उभा राहिलेला एक कार्यकर्ता या नात्यानं ते माझे मार्गदर्शकही आहेत असं मी म्हणतो. आणि म्हणून कोल्हापूरकरांचं प्रतिनिधित्व या सत्काराच्या निमित्तानं त्यांच्याकडून व्हावं आणि म्हणून ते अध्यक्ष असावेत असं मलाही वाटत होतं. आमदार कपिल पाटील यांनी या कार्यक्रमाला यावं हा माझा स्वतःचा देखील अत्यंत आग्रह होता. मला अडचण एवढीच वाटत होती की इतक्या दुरून त्यांना या कार्यक्रमासाठी येण्याची तसदी द्यायची त्यांना वेळ मिळेल का, त्यांच्या अनेक व्यापातून ही शंका वाटत होती. पण ते आवर्जून आले त्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. माझ्या आठवणीप्रमाणे आता ते म्हणाले त्याप्रमाणे मृणाल गोरे यांच्या पतींच्या आठवणीनिमित्त, बंडू गोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त 1982 साली म्हणजे बरोबर 40 वर्षांपूर्वी माझी 2 व्याख्यानं चारबाग दर्शनावर ठेवण्यात आलेली होती. आणि त्यावेळेला भाषणाचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही जे मित्रमंडळी रात्री गप्पा मारायला बसलेलो होतो त्यामध्ये हा एक तरुण मुलगा उपस्थित होता असं मला आठवतं. आणि 1982 पासून त्यांचा प्रवास मी अखंडपणानं पाहतोय. सातत्यानं शिक्षकांच्या प्रश्नावर तर ते लढत असतातच आणि म्हणून लोक त्यांचा पुन्हा पुन्हा विश्वास व्यक्त करतात आणि विधिमंडळात त्यांना पाठवतात. पण कोणत्याही प्रकारची तडजोड न करता, आमिषांना बळी न पडता, दडपणांना बळी न पडता सध्याच्या काळात आपल्या तत्वांसाठी आणि केवळ शिक्षकांसाठी नव्हे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून ते सर्वसामान्य लोकांच्यासाठी सातत्याने झटत आलेले आहेत. आणि म्हणून या तरुण कार्यकर्त्याविषयी मला नेहमीच आत्मीयता वाटत आलेली आहे. आमच्या फार भेटी झालेल्या आहेत असं नाही. त्यांनी एक आता बळीची आठवण सांगितली. त्यांनी बळीची एक प्रतिमा देखील माझ्या घरी येऊन मला भेट दिलेली आहे. आणि अधूनमधून आम्ही फोनवरून बोललेलो आहोत. पण मनात सदैव आदर आहे आणि मुख्य म्हणजे विश्वास आहे या तरुणाच्या कार्याबद्दल. आणखी एक उल्लेख करणं गरजेचं आहे तो म्हणजे डॉक्टर प्रशांत गायकवाड. त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे खरोखरच त्यांनी 5 वर्ष घेऊन
हा ग्रंथ तयार केलेला आहे. म्हणजे माझ्या अमृत महोत्सवाच्या वेळेला एक छोटासा ग्रंथ, छोटंसं पुस्तक तयार करावं असं आधी त्यांच्या डोक्यात आलेलं होतं. पण हे वाढता 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 अमृत महोत्सवाच्या वेळेला केलेला संकल्प माझ्या 80व्या वर्षात त्यांच्याकडून पूर्ण झाला. आणि ही 5 वर्ष खरोखर या तरुणानं एक प्रकारे रात्रंदिवस अभ्यास केला. म्हणजे सगळी पुस्तकं नुसती वाचली नाहीत, कारण त्यावर भाष्य करायचं म्हणजे ती समजून घेतली पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे आणि मग त्याची मांडणी नीट केली पाहिजे. हे त्यांनी केलेलं आहे. गेली अनेक वर्ष त्यांचे कष्ट, त्यांचे प्रयत्न, त्यांची जिद्द आणि उपजत गुणवत्ता, नवीन नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, हे सगळं मी पाहत आलो आहे. आणि म्हणून डॉक्टर प्रशांत गायकवाड यांचं भवितव्य हे अतिशय उज्ज्वल आहे. येत्या 10 वर्षांमध्ये तुमच्या समोर एक अभ्यासू, व्यासंगी, विद्वान म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून ते आपल्या समोर आलेले दिसतील, यात मला काही शंका वाटत नाही. आणखी एक म्हणजे डॉक्टर अमर कांबळे यांचा आणि माझा देखील अनेक वर्षांचा सहवास आहे, मैत्री आहे. त्यांनी आपलं महाविद्यालयातलं काम करून नालंदा अकॅडमी तयार केलेली आहे. नालंदा विश्वविद्यापीठ हे एकेकाळी संपूर्ण आशिया खंडाच्या दृष्टीनं शिकण्यासाठी जाण्याचं महत्त्वाचं अध्ययन केंद्र होतं. आता जसं फॉरेनला जातात मुलं, तसं त्यावेळेला या सगळ्या देशांच्या दृष्टीनं नालंदा विद्यापीठ हे एक प्रकारे शिक्षणासाठीचं फॉरेन होतं. आणि त्या विद्यापीठाच्या नावानं त्यांनी ही अकॅडमी सुरू केलेली आहे. आणि या अकॅडमीमधून अनेक शासकीय अधिकारी MPSC UPSCसाठी निवडले गेलेले आहेत आणि त्यासाठी ते झटत आहेत. एक शाखा त्यांनी कोल्हापूरलाही काढलेली आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांची जी धडपड चाललेली आहे ती खूप वर्षांपासून पाहतोय. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आज अचानक माझे एक स्नेही संभाजी भगत हे या ठिकाणी उपस्थित राहिले. हा माझा अतिशय लाडका मित्र आहे. हे अगदी मोठेपणाने मी सांगतो. आम्ही एकत्र गुजरातला पार सिंधू संस्कृतीचे अवशेष असलेल्या ठिकाणी जाऊन भेटी देऊन आलोय. त्याचप्रमाणे ईशान्य भारत, अगदी नागालँड, मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा, आसाम, मेघालय अशा ठिकाणी आम्ही जाऊन आलो. बाकीच्या भागामध्ये मी आधीच जाऊन आलेलो होतो. आणि त्यावेळचा मणिपूरमधून आसामकडे जाताना घडलेला एक चित्तथरारक प्रसंग, तो केव्हा वेळ मिळाला तर मी जरूर सांगेन. इतका त्यामधला त्यांचा वाटा हा फार मोलाचा आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या कविता ऐकताना, आज थोडे केस कमी झालेत, पण ते ज्या वेळेला गायचे आणि असे केस उडवायचे वरच्या पट्टीत जाताना, त्यावेळेला अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहायचे. आणि ही गीतं तरुणांना
कमालीच्या प्रेरणा देणारी, त्यांचा आवाज, त्यांचं गायन हे सगळं आजही पूर्वीसारखंच आहे आणि ते सतत ऐकत राहावं असं वाटत राहतं. आणखी एका व्यक्तीविषयी बोललं पाहिजे, ते म्हणजे ज्यांनी आज वक्त्यांचा परिचय करून दिला ते माझे मित्र अमित मेधावी, धम्माचा अतिशय उत्तम अभ्यासक, बुद्धांच्या धम्माचा विचार दूर दूरपर्यंत पोचवण्याचं काम हा तरुण मुलगा अत्यंत निष्ठेनं, अत्यंत प्रामाणिकपणानं करतोय. त्यासाठी गेल्या 2 वर्षात त्यानं प्रयत्नपूर्वक पाली भाषा शिकून घेतली आणि बुद्धांच्या त्रिपिटकातील अनेक सूक्तांवर तो आता भाष्य करतोय, वेगवेगळी शिबिरं घेतोय. त्याच्या कर्तृत्वाला म्हणजे नवी पिढी ही कुठंतरी वाया गेलेली आहे, तिच्याकडून काही अपेक्षा करण्यासारखं नाही असं अनेकदा जुन्या पिढीतले लोक बोलतात. तसं नाही, काही प्रमाणात असू शकेल, पण अनेक तरुण मंडळी, मी आता ज्यांची नावं घेतली, अगदी कपिलना देखील मी तरुण मंडळीमध्येच समाविष्ट करतो, कारण अजून त्यांनाही खूप भवितव्य आहे. तेव्हा ही तरुण मंडळी हे आपल्या दृष्टीनं आशेचं किरण आहे. नैराश्याच्या वातावरणामध्ये किंवा आजूबाजूला जे काही घडतंय, नकारात्मक घडतंय, त्या काळामध्ये सकारात्मक, विधायक, पॉझिटिव्ह, कन्स्ट्रक्टिव्ह असं काम करण्याच्या प्रेरणा घेऊन आणि या मातीशी नाळ असलेल्या अशा या तरुणांच्याकडून माझ्या स्वतःच्या खूप अपेक्षा आहेत. आपल्या समोर बसलेल्या लोकांमध्ये देखील अनेक गोष्टी, अनेक व्यक्ती अशा आहेत हे मला माहीत आहे. सर्वांचा उल्लेख मी या ठिकाणी करू शकत नाही, पण कोल्हापूरमधले असंख्य चेहरे आणि नावं प्रत्यक्षरित्या ओळखीनं मला माहीत आहेत. आज ते इथं उपस्थिती आहे, परंतु या सगळ्यांच्याकडं पाहिल्यानंतर आमच्यासारख्या मावळत्या पिढीला, यांच्यासारख्या किंवा माझ्यासारख्या, आता तुम्ही आमच्याकडून फार अपेक्षा करू नयेत. आता हे तरुण हा सगळा स्वातंत्र्याचा, समतेचा झेंडा घेऊन खूप मोठ्या जोमानं पुढं चाललेले आहेत, निष्ठेनं पुढं चाललेले आहेत. त्यांचं कौतुक करणं, त्यांची कर्तबगारी पाहणं आणि त्यामध्ये समाधान मानणं हे आता आमचं काम आहे असं मला वाटतंय. मिणचेकर सर येऊन गेले, मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणखी एका व्यक्तीचा उल्लेख करणं आवश्यक आहे. जरी तो माझा मुलगा असला तरी प्रकाशक म्हणून तो स्वतंत्र आहे आणि साधारणतः गेली 22 वर्षापेक्षाही जास्त वर्ष माझं साहित्य बिनचूक, अतिशय काटेकोरपणानं, अगदी ऱ्हस्वदीर्घपासून ते आशयापर्यंत कुठं त्या त्रुटी राहता कामा नाही अशा पद्धतीनं करण्याचं काम त्यानं केलेलं आहे. आणि त्यामुळं एक प्रकाशक म्हणून मी त्याला मनापासून धन्यवाद देतो. माझा मुलगा आहे म्हणून त्याच्या कामाची मी दखल घेताच कामा नये, हे पण औचित्याला धरून होणार नाही किंवा ते योग्य होणार नाही, म्हणून मी हा उल्लेख केला. पण यापेक्षा जास्त उल्लेख मी करत नाही. आज इतरही अनेकांचा सत्कार करण्यात आला, त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आता मी
कोल्हापूरकरांशी इतर काही मुद्द्यांच्या बाबतीत संवाद करू इच्छितो. फार बोलणार नाही, तेवढं त्राणी नाही माझ्या अंगामध्ये खरं म्हणजे. पण तुम्हाला माहीत आहे, एकदा तुमच्याशी मी बोलायला लागलो की आतून एक उत्स्फूर्तपणानं शक्ती निर्माण होते आणि ते तुमच्या प्रेमानंच दिलेलं बळ आहे. एक मला सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट वाटते, ती म्हणजे हा देश, हे राष्ट्र, हा समाज वाचवायचा असेल तर आपण सगळ्यांनी जोडण्याचं काम केलं पाहिजे, तोडण्याचं काम अजिबात करता कामा नये. तोडणं हे खूप सोपं आहे, जोडणं फार अवघड आहे, फार कठीण आहे. आणि त्यासाठी एक मनोबळ, एक विवेकनिष्ठा, एक विज्ञाननिष्ठा, काही मूल्यांवरची निष्ठा असावी लागते. ती आपल्याकडं असते, पण कित्येकदा बाह्य प्रचारामुळं ती धूसर होते आणि माणसं जर एकमेकांपासून तुटायला लागली, दूर व्हायला लागली, एकमेकांचा तिरस्कार करायला लागली, तर मग हा भारतीय समाज टिकू शकणार नाही. एखादा बांबू जर वाळवीनं पोखरलेला असेल आतून, तर बाहेरून कुणी त्याला फार मोठा धक्काही द्यावा लागत नाही. वाऱ्याची झुळूक आली तरी देखील तो बांबू मोडून पडतो. हा आपला अनुभव आहे. आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट फार गांभीर्याने घ्यावी लागेल. निसर्गानं जगातल्या सर्व माणसांमध्ये काही समान गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणून तर आपण समता हवी असं म्हणत असतो. पण त्याबरोबर निसर्गानं प्रत्येकाला त्याचं एक वेगळेपण, त्याचं एक वैशिष्ट्य, त्याचा एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र बुद्धी, स्वतंत्र मेंदू देखील दिलेला आहे. आणि त्यामुळं आपल्यामध्ये माणूस म्हणून आपण एकमेकाशी जवळ येत असताना वैचारिकदृष्ट्या काही बाबतीत मतभेद असू शकतात, पण मतभेद असले तरी आपल्याला एकमेकांचा आदर करता आला पाहिजे, एकमेकांना समजून घेता आलं पाहिजे, एकमेकाशी संवाद ठेवता आला पाहिजे. हां, जे कडवेपणानं शत्रुत्वच करतायत आणि इथल्या बहुसंख्य समाजाला गुलाम बनवू पाहत आहेत, त्यांच्याशी संवाद साधणं हे जवळजवळ कठीण आहे. त्यांच्या विवेकाला केलेली आवाहनं बहुधा वाया जातात. परंतु सर्वसामान्य माणसांची, जी माणसं स्वतः शोषणाला बळी पडलेली आहेत, त्या माणसांशी केवळ मतं वेगळी आहेत त्यांची, किंवा त्यांच्या श्रद्धा वेगळ्या आहेत, एवढ्या कारणानं आपण दुरावा बाळगता कामा नये. तथागत बुद्धाने भिक्खूंना उद्देशून एके ठिकाणी असं म्हटलेलं होतं की भिक्खूनो, एक गोष्ट सोडा, मी तुमचा जामीन होतो. जामीन होतो याचा अर्थ तुमच्या कल्याणाची जबाबदारी मी घेतो. पण ही जबाबदारी घेताना त्यांनी असं नाही सांगितलेलं की तुम्ही माझा जय जयकार करा, माझी स्तुती करा, माझं नामस्मरण करा, माझी पूजा करा, माझा गवगवा करा, म्हणजे मी तुमचा जामीन होतो असं म्हटलेलं नाही. तर त्यांच्यावर एक जबाबदारी टाकलेली आहे. आणि म्हणूनच त्यांचं जे आत्तदीपो भव असं वचन आहे,
ते अतिशय विख्यात आहे. स्वतःचा मार्ग स्वतः शोधला पाहिजे, स्वतःचा प्रकाश स्वतःच बनलं पाहिजे, हे जे त्यांचं वचन आहे. म्हणून त्याने भिक्खूंना सांगितलं की कोणती गोष्ट सोडायची तर तुम्ही द्वेष सोडा, म्हणजे मी तुमचा जामीन होतो. आणखी 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत इति उत्तकामध्ये. एक सुत्त अतिशय सुरेख अशी छोटी 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 आलेली आहेत, आपलं जीवन बदलून टाकणारी आहेत. त्यातलं एक सूक्त जे आहे त्याचा थोडक्यात आशय मी आपल्या पुढं ठेवलेला आहे. म्हणून मी अनेकदा म्हणतो की आपण जर बुद्धांच्या मार्गाने जात असू, त्यांना आदर्श मानत असू आणि त्यांचा धम्म स्वीकारणाऱ्या बाबासाहेबांना मानत असू आणि संविधानाला मानणं म्हणजे संविधानाला जे जे मानतात ते ते बाबासाहेबांना मानतात असं मी समजतो. आणि त्या क्षणी आपण बुद्धांपासून दूर जातो. म्हणून आपण सर्वसामान्य लोकांना, त्यांचे काही विचार वेगळे आहेत, इथल्या चातुर्वर्ण व्यवस्थेशी, इथल्या वेदांच्या प्रामाण्यावर आधारलेल्या बहुजनांच्या गुलामगिरीच्या विरोधात शांतपणानं जेवढा विद्रोह केला, जेवढा विरोध केला, ते नाकारण्याचा जेवढा तीव्रतेनं प्रयत्न केला, तेवढा प्रयत्न या देशात फार थोड्या लोकांनी केलेला आहे, नंतर अनेकांनी केलेला आहे. त्या सगळ्यांचा आज मी उल्लेख करू शकेन असं नाही, पण सर्वसामान्य लोकांच्याशी काही बाबतीत मतभेद आहेत. एवढ्या कारणानं आपण त्यांना तोडता कामा नये, त्यांच्यापासून दूर जाता कामा नये. महात्मा बसवेश्वरांचं एक फार सुरेख वचन आहे. त्यांनी असं म्हटलंय की हा कोणाचा असं म्हणू नये, हा आमचा असं म्हणावं. म्हणजे हा कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, आणि मग माझ्या जातीचा असला तर माझ्या जवळचा, माझ्या जातीचा नसला तर तो दूरचा. हा गरीब आहे का श्रीमंत आहे, हा आणखी कुठल्या स्तरातला आहे असं म्हणू नये. तर यातला प्रत्येकजण माझा आहे, प्रत्येकजण माझा आहे, आमचा आहे, अशी भावना घेऊन आपण जावं. आणि याच पद्धतीनं लोक पुढे गेलेले आहेत. मग श्री चक्रधर स्वामी असतील किंवा वेगवेगळे आपले वारकरी संत असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र खूप विचित्र पद्धतीने आपल्यासमोर आणण्यात आलेलं आहे, अजूनही आणण्यात येत आहे. त्यांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम होते, आरमाराचे प्रमुख मुस्लिम होते, या गोष्टी तर प्रसिद्ध आहेतच. पण एक फार महत्त्वाची गोष्ट मी आवर्जून आपल्याला सांगतो. अर्थात आपल्याला माहीत असणार आहे की अफजल खान, ठीक आहे, शिवाजी महाराजांचा आणि अफजल खानाचा धर्म वेगवेगळा होता, पण ज्या वेळेला शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले त्यावेळेला काय घडलेलं आहे, जो करार झालेला होता त्या करारामध्ये दोघांनाही 10 अंगरक्षक विशिष्ट अंतरावर ठेवण्याची परवानगी होती. शिवाजी महाराजांनाही होती, अफजल खानालाही होती. शिवाजी महाराजांनी जे 10 अंगरक्षक घेतलेले होते त्यामध्ये एक अंगरक्षक मुस्लिम होता, आणि हे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नोंदवलेलं नाही. तर शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं
परमानंद नावाच्या संस्कृत पंडितानं शिवाजी महाराजांचं जे चरित्र लिहिलेलं आहे शिवभारत नावाचं, त्या शिवभारत या ग्रंथामध्ये या परमानंदाने हे नोंदवून ठेवलेलं आहे. हे जर खोटं असतं तर शिवाजी महाराजांनी ते नोंदवू दिलं नसतं, कारण त्यांच्या आज्ञेनंच तो चरित्र ग्रंथ लिहिण्यात आलेला होता. आता हे थोडंसं बारकाईनं आपण पाहण्यासारखं आहे. इतर सैनिक असणं ही गोष्ट वेगळी आणि अंगरक्षक असणं ही गोष्ट फार फार वेगळी आहे. कारण ज्या वेळेला ज्याचं रक्षण करायचं आहे त्याच्यावर काही हल्ला होतो त्यावेळेला अंगरक्षकानं स्वतःचे प्राण धोक्यात घालून त्याला वाचवायचं असतं, कारण तो लाखो लोकांचा पोशिंदा असतो. आणि म्हणून अंगरक्षकामध्ये एक मुस्लिम शिवाजी महाराजांनी निवडला. यातून ते समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आपलं मानत होते आणि म्हणून महाराजांच्यावर जीव ओवाळून टाकायला हे जे असंख्य मावळे तयार झाले ते हा माणूस स्वतः आपल्याला आपल्या काळजाजवळ ठेवतोय, स्वतः संकटात आधी उडी घेतोय, हे अनुभवल्यामुळं लोक जीव द्यायला तयार झाले आणि त्यातून स्वराज्य निर्माण झालं. तेव्हा आपल्या महामानवाने आपल्यासाठी हे सगळं केलंय. आधुनिक काळाकडे आलो तर फुले शाहू आंबेडकर यांनी काय केले हे नव्यानं मी सांगण्याची गरज नाही, परंतु आज अनेकदा लोकांना विसर पडायला लागलेला आहे हेही आपल्याला दिसतं. विशेषतः महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी जे मुलींच्या शिक्षणासाठी केलं ती भारतीय इतिहासातली असाधारण गोष्ट आहे. बुद्धांच्या काळात बुद्धांनी आग्रह दिलेला होता, धरलेला होता की ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यानं ते दुसऱ्याला दिलं पाहिजे. असे त्यांच्या जीवनातले खूप प्रसंग आहेत. केवळ बुद्धांवर बोलायचं असतं तर मी ते जरूर सांगितले असते, तेवढा वेळ आपल्याकडं नाही. पण तेच वर्धमान महावीरांनी केलं होतं, चार्वाकांनी केलेलं होतं आणि आधुनिक काळामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केलं. आजच्या मुलींना हा इतिहास माहीत असला पाहिजे की सावित्रीबाई ज्या वेळेला शाळेत शिकवण्यासाठी जात त्यावेळेला त्यांच्यावर जुन्या विचारांचे लोक दगड मारत, शेण मारत, शिव्या वगैरे देत ही गोष्ट आणखी गौण, पण शेणाचा मारा करणं. आणि म्हणून सावित्रीबाईंना काय करावं लागत होतं तर आपल्या पिशवीमध्ये एक जादा लुगडं ठेवायचं. शाळेत गेल्यावर ते शेण पडलेलं लुगडं बदलायचं आणि पिशवीतलं लुगडं नेसायचं आणि त्या मुलींना शिकवायचं. काय काय सोसलंय, काय काय सोसलंय. प्लेगचा आजार संसर्गजन्य असतो हे माहीत असताना देखील प्लेग झालेल्या मुलांना आपल्या पाठीवर घेऊन दवाखान्यात जाणं हे सावित्रीबाईंनी केलेलं आहे. हे झालं नसतं तर आज आपल्या मुली जीवनातल्या सर्व क्षेत्रामध्ये चमकताना दिसत आहेत, नेतृत्व करताना दिसत आहेत. अल्पस्वरूपात का होईना हे घडतंय, मोठ्या प्रमाणात जरी नसलं तरी याचं श्रेय हे या जोडप्याला आहे. आणि म्हणून कित्येकदा आपल्या आज मोठमोठ्या पदव्या घेणाऱ्या मुलींना देखील
हा इतिहास माहीत नसतो. आपल्याला आज ह्या पदव्या कशामुळं मिळत आहेत, आपण एवढं कर्तृत्व कशामुळं गाजवू शकतोय. त्या काळात साधं स्त्रियांनी छत्री घेणं, पायात चप्पल घालणं हे देखील धर्मद्रोहाचं लक्षण मानलं जात होतं. शिकणं हे तर धर्म बुडवण्याचं लक्षण मानलं जात होतं. पण मग या 150-200 वर्षामध्ये केवढी स्थित्यंतर झाली. आपला समाज बदलू लागला. आपल्या अपेक्षा इतका बदललेला नाही हे अगदी खरं आहे, परंतु बदलू लागलेलं आहे. आणि त्यामागं या सर्वांचं श्रेय आहे. मग ते शाहू महाराजांचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे, गाडगेबाबांचं आहे आणि असंख्य व्यक्तींचं आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांचं आहे, बापूजी साळुंखेंचं आहे, आणखी अनेक नावं सांगता येतील. आणि म्हणून आपण कृतज्ञ असणं, बुद्धाने कृतज्ञतेचा फार मोठा गौरव केलेला आहे. आज आपल्या अंगावर जर इस्त्री केलेले स्वच्छ कपडे दिसत असतील, आपण चांगल्या नोकऱ्या करत असू, आपल्या दारात गाडी आलेली असेल, आपला बंगला झालेला असेल, आपला चांगला पगार मिळायला लागलेला असेल, आपण चांगली नोकरी करत असू, तर आपल्या समाजानं आपल्याला कितीतरी दिलेलं आहे. म्हणून म्हणजे पूर्वीच्या लोकांचं सोडून द्या, आज देखील ज्या वेळेला एखादा डॉक्टर बनतो, एखादा इंजिनियर बनतो, त्यावेळेला समाजाचा, शासनाचा म्हणजे समाजाचाच एकेका माणसामागं किती पैसा खर्च होत असतो. आणि त्यामुळं केवळ व्यक्तिगत पातळीवर असे शिक्षक, असं ग्रंथालय, अशी प्रयोगशाळा आपण मिळवायची म्हटलं तर आपल्या 7 पिढ्यांची इस्टेट विकली तरी ते करता येणार नाही. इतकं समाज आपल्याला देत असतो. त्यामुळं थोडं मागं फिरून बघणं. आपल्याला 100 रुपये मिळत असतील, त्यातला 1 रुपया तरी, 5 रुपये तरी, 10 रुपये तरी जे अजून या नव्या ज्ञानापासून वंचित आहेत, नव्या प्रकाशाला मुकलेले आहेत, या संधी ज्यांना अजून मिळालेल्या नाहीत, त्यांच्याविषयीची एक करुणा आपल्या अंतःकरणात असली पाहिजे. आपण मागं वळून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आज आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी मूल्ये मानतो, त्या मूल्यांच्यासाठी थोडा त्याग करणं, थोडं समर्पण करणं, प्रसंगी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचं धैर्य दाखवणं याची गरज आहे. प्रत्येकाला महात्मा फुले होता येईल, शाहू महाराज होता येईल, डॉक्टर आंबेडकर होता येईल असं नाही. अशी माणसं युगायुगातून केव्हा तरी एखाद्या वेळेला निर्माण होतात. आपण सामान्य माणसं असतो. आपण आपल्या भोवती जेवढा प्रकाश देता येईल, जेवढं ज्ञान वाटता येईल, जेवढा आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करावा अशी माझी भावना आहे. आपण या भावनेनं जावं. बुद्धांचं एक वचन मला नेहमी आठवतं. मी ते शेकडो काय हजारो वेळा सांगितलेलं आहे आणि मला त्याचा कंटाळा नाही. आपण आज बोधी वृक्षाला पाणी घालून मग कार्यक्रमाची सुरुवात केली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान आणि ज्यानं बोधी प्राप्त केलेली आहे तो बुद्ध. काही वेळा लोक असं म्हणतात की त्याने असं कसं काय सांगितलंय की बुद्धम शरणं गच्छामि म्हणजे मला शरण या. तसं सांगितलेलं नाही. तसं सांगायचं असतं तर सिद्धार्थम शरणं गच्छामि, गौतमम शरणं गच्छामि असं त्यांनी सांगितलं असतं. बुद्धम शरणं गच्छामि असं सांगितलं म्हणजे ज्यानं बोधी प्राप्त केलेली आहे त्याला शरण जायचं. आणि शरण जायचा अर्थ मराठीत खूप बदललेला आहे. शरण जायचं म्हणजे त्याच्या आश्रयाला जायचं, त्याच्या विचारांकडे जायचं,
त्यांनी सांगितलेल्या मूल्यांकडे जायचं असा त्याचा अर्थ आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये बोधी प्राप्त करण्याचं, बुद्ध बनण्याचं, बुद्धत्वाचं एक बीज असतं, ते त्यानं प्रयत्नपूर्वक फुलवलं पाहिजे, ही बुद्धांची अपेक्षा होती. त्यांनी एका विरोधी विचाराच्या तरुणाला समजावून सांगताना जे एक वाक्य उच्चारलेलं होतं, त्या वाक्यानं मी माझा समारोप करतो. मी आज असं काही ठरवलेलं नव्हतं नेमकं काय बोलायचं. मुक्तपणानं केवळ कृतज्ञता व्यक्त करणं या भावनेनं बोलायचं असं ठरवलेलं होतं. आणि त्यामुळं मी त्यास मुक्त पद्धतीनं बोललेलो आहे, एखादा विषय घेऊन बोललेलो नाही. एक अंबठ्ठ नावाचा 17-18 वर्षांचा तरुण, आणि बुद्धांचं वय त्यावेळेला 60-70 वर्षांचं असेल, तो विरोधी विचारांचा तरुण हा एका आपल्या परंपरेच्या अहंकारानं ग्रस्त झालेला आणि त्यामुळं उद्धट बनलेला, आणि मग बुद्धाशी वेडवाकडं काहीही बोलत होता. बुद्धांनी त्याला समजावून सांगताना एक वाक्य म्हटलेलं होतं. ते म्हणाले, अरे अंबठ्ठा, छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणानं चिवचिवते. चिमणीसारखा छोटासा जीव जर आपल्या मर्जीप्रमाणे चिवचिवण्याचं स्वातंत्र्य भोगू शकतो. चिवचिवणं म्हणजे काय? आत्माविष्कार करणं, आपला विचार व्यक्त करणं, आपलं जे काही प्रतिभेचं देणं आहे ते समाजापुढं ठेवणं. चिवचिवण्याचा अर्थ हा आहे. मग हे जे चिवचिवणं आहे त्याचा जो अधिकार आहे तो जर चिमणीसारख्या छोट्याशा जीवाला असेल तर आमच्या समाजातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक मुलाला, प्रत्येक मुलीला, मग तो समाजाच्या कुठल्याही स्तरातला असो, कुठल्याही जातीतला असो, कुठल्याही धर्मातला असो, त्या प्रत्येक व्यक्तीला असं चिवचिवण्याचा अधिकार आहे. या एका वाक्यामध्ये स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही गोष्टी बुद्धांनी सांगितलेल्या आहेत असं मला वाटतं. पण स्वातंत्र्यावर एक मर्यादा आहे. अर्थातच दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमणही करायचं नाही, आणि आपल्या स्वातंत्र्यावर कोणी अतिक्रमण करत असेल तर ते सहनही करायचं नाही. आपलं स्वातंत्र्य जपायचं, हा खरा स्वातंत्र्याचा आणि समतेचा अर्थ आहे असं मला वाटतं. या कोल्हापुरामध्ये ह्या अनेक गोष्टी मी शिकलोय. मी अनेकांचा उल्लेख केला. पण आज ज्यांच्याबरोबर मी या मंचावर अनेकदा उपस्थित होतो त्यातल्या अनेक व्यक्तींचा मला आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्यातल्या काही व्यक्ती म्हणजे नागनाथ अण्णा नायकवडी, निळूभाऊ फुले, त्यानंतर धारवाडे साहेब, कणबरकर सर, पानसरे आणि ND पाटील, ही काही मोजकी नावं, भाई वैद्य, अशा काही व्यक्तींच्या बरोबर या मंचावर मी उपस्थित होतो. त्यांच्याकडून असंख्य गोष्टी मी शिकलो. त्यांच्या सहवासात राहून मी स्वातंत्र्य समतेचे धडे घेतले. आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण आज या मंचावरून कोल्हापूरकरांच्या पुढे बोलताना मला त्यांची आठवण तीव्रतेनं होते. आणखी इतर अनेक नावं असू शकतात, त्या सर्वांची नावं मी घेऊ शकतो असं नाही, पण मी आपणा सर्वांविषयी अत्यंत कृतज्ञ आहे. एखादा मोठा माणूस असेल किंवा सर्वसामान्य माणूस असेल, सगळेजण मला प्रिय आहेत, मला जवळचे आहेत, माझे मित्र आहेत, आणि म्हणून मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो आणि थांबतो.